विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा इथे आपलं पुनश्च एकदा स्वागत। मेंटेनन्स आणि रिपेअर वर्क, आरो वॉटर सिस्टम झालं किंवा CCTV झालं, त्याचप्रमाणे लायब्ररीमध्ये हे रेग्युलर बेसवर आपण करत राहतो। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना तर त्रास होत नाही आणि सोबतच हे जे यंत्र आहेत जे आपल्याला पाणी, त्याच्यानंतर सुरक्षा, सुव्यवस्था देतात, त्यांचं मेंटेनन्स आणि रिपेअरसुद्धा रेग्युलर बेसवर होणं गरजेचं असतं। याचं सुद्धा महत्त्व आपण लक्षात घेऊन ही कामं अधूनमधून व्यवस्थित करून घेणे गरजेचे आहे। त्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम असला तर तो वाढत नाही आणि समस्या मोठ्या होत नाही, त्या रिझॉल्व करायला आपल्याला वेळ मिळतो। यावेळीसुद्धा उन्हाळ्यात अगदी मे महिन्यामध्ये आरो वॉटर प्युरिफिकेशन युनिटच्या कंप्रेसरमध्ये एक प्रॉब्लेम झाला, कारण 2018-19 नंतर त्याची वॉरंटी संपल्यामुळे कंप्रेसरचा कूलिंगचा प्रॉब्लेम आला आणि ते सुद्धा मेंटेनन्स वर्कमध्ये आपण वरिष्ठांची परवानगी घेऊन करून घेतली। इथे हे सगळं सांगण्याचा किंवा हा ही जी ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपल्या या शासकीय वस्तू, आपलं हे घर आहे वसतिगृह, त्या समजून व्यवस्थितरित्या वापरायचे आहे। रिपेअर मेंटेनन्स सुरूच राहणार आहे, परंतु आपण त्याची काळजी घेणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं। ऑपरेटिंग व्यवस्थित करणं, पाणी भरताना किंवा पाणी सोडताना पाणी वाया जाणार नाही, त्याचा दुरुपयोग होणार नाही, म्हणजे विनाकारण आपण ते नळ सुरूच आहे असा विषय आपण थोडासा अवॉइड करणं आणि आपल्या वसतिगृहाच्या, आपल्या निवासी स्थानाची काळजी घेणं, या सगळ्या इक्विपमेंटची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मी सर्व कर्मचाऱ्यांना आणि या टीमनी जे हे सर्व काम करून घेतलं त्याच्यासाठी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि हे टीमवर्क आपण सदैव ठेवावं, म्हणजे कुठलंही मेंटेनन्सचं काम समस्या न येता, तक्रार न होता पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधेच्या दृष्टीने आपण सदैव अलर्ट राहू, अवेअर राहू आणि त्यांच्यापर्यंत ती सोयीसुविधा पोहोचू। आणि विद्यार्थ्यांनासुद्धा आवाहन आहे की त्यांनीसुद्धा आपल्याला उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा योग्य पद्धतीने वापर करावा। धन्यवाद।